नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत। वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान त्र्यंबक रोड हा मायक्रो सर्कल परिसरात निकृष्ट दर्जाचा असल्याचं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आलंय। यावेळी रस्ता पुन्हा एकदा नव्यानं खोदून तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सध्या नाशिकच्या त्र्यंबक रोडवर आहे। आपण जर समोर बघितलं तर या त्र्यंबक रोडच्या कामाची पाहणी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली होती आणि यानंतर हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जो आहे तो आयुक्तांनी केल्यानंतर या संपूर्ण रस्त्याचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी तोडकाम आणि या ठिकाणी खोदकाम खरं तर आता सुरू करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे काम पुन्हा एकदा सुरू करून हा रस्ता पूर्णतः काढून व्यवस्थित पुन्हा एकदा हे रस्ता काम व्हावं अशा सूचना ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शासनाला 35,000 कोटी कसे खर्च करायचे याची धडपड चालू आहे। नाशिकमधले सगळे रस्ते खणून ठेवलेले, अतिशय भयानक परिस्थिती नाशिकमध्ये झालेली आहे। अनेक वृद्ध लहान मुलं महिला या खड्ड्यात पडून जखमी झालेले आहे, काही अपघात देखील झाले, काही मृत्यूसुद्धा झालेले। परंतु या शासनाला या प्रशासनाला कोणतंही घेणं देणं नाही। जिथे 7 इंची किंवा 6 इंची लेअर आली पाहिजे तिथे यांनी 3 इंचीच्या काही ठिकाणी लेअर टाकले गेलेले आहे आणि मध्येच काहीतरी भेगा पडलेल्या आहेत। काँक्रिटीकरणाच्या कामाला हजारो कोटी रुपये खर्च करून हे जर रस्ते बनवता आणि हे रस्ते असे जर तुटत असतील तर मग काय फायदा त्या महापालिकेच्या कामांचा। कमीत कमी पैशांमध्ये कशा पद्धतीने हे सगळे रस्ते होतील याच्यासाठी खरं तर हा ठेकेदारांचा अट्टास होता का असा थेट प्रश्न जो आहे तो आता नाशिककर उपस्थित करू लागले आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर हे पुन्हा एकदा आता या रस्त्याचं काम त्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या कामानंतर आता नाशिककरांना व्यवस्थित आणि दर्जेदार असे रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासन देखील त्या ठिकाणी सरसावल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदी दरात सातत्यानं घसरण होते आणि त्यामुळे गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात 10,000 रुपयांची घट झाली आहे तर चांदीच्या दरात 30,000 रुपयांची घट झाली आहे। जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीच्या दरात गुंतवणूक केली नाहीये, तसेच सोन्याच्या मागणीतही घट झाल्यानं सोन्या चांदीचे दर घसरले असल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात जळगावातील सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांच्या समवेत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे। आपण पाहूयात। वर्षांचा जर आपण विचार केला तर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर खरं तर सोने आणि चांदीमध्ये मोठी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सोन्यानं 1,80,000चा टप्पा गाठला तर चांदीनं देखील 4 लाख पार केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर मात्र अमेरिका इराण युद्ध चालू झालं आणि पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढतील का अशी शक्यता वर्तविली जात होती। मात्र सोने चांदी दरामध्ये अमेरिका इराण युद्धानंतर घसरणच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं दिवसागणिक ही घसरण होत आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये देखील सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भंगाळे गोल्डचे संचालक आपल्यासोबत आहेत, आकाश भंगाळे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। काय सांगाल, सोने चांदी दरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, काय कारण आहे? ETF जे आहे जगभरात ETF गोल्ड ETFची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे। जवळजवळ 73 टन सोनं हे ETF मध्ये विकलं गेलं आहे मागील 1 महिन्यात। गेल्या 15 दिवसापूर्वी सोन्यात काय होते, आज काय दर आहेत? गेल्या 15 दिवसापूर्वी सोन्याचे भाव जवळजवळ 1,50,000च्या वरती होते। आज 1,41,800 पर्यंत सोन्याचा भाव आहे। चांदीचे भाव आहे 2,60,000च्या वरती होते, आज 2,27,000 भाव आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं सोने चांदीच्या दरात घसरण होते आणि म्हणूनच खरं तर चिंता ही ग्राहकांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा एबीपी माझा। पावड बाय पारंपरिक चवीचं नवरूप RA मसाले को पावड बाय एक हिंट तो देते हिंट बड़े आराम से आणि रासायनिक खतात सक्षम पर्याय ग्रीन हार्वेस्ट। एक दिन की दिहाड़ी छोड़ दे लेकिन फिल्म मिस मत करना। ओह हसीन जुल्फों, 4 घंटे हो गए। पापा ठीक है? यार क्या पिक्चर देखी, पूरे 3 घंटे में अपनी सीट पे बैठा रहा, एक भी सीन मैंने मिस नहीं किया। Karen Adult Dry Pants,
जिंदगी फुल ऑफ लाइफ। Welcome to JSPM University, where excellence meets innovation. We believe in pushing the boundaries, embracing diversity, And of course, shaping tomorrow's leaders. with world-class faculty, cutting-edge research opportunities, and a vibrant community. JSPM is not just a place to learn, but a perfect launchpad for success. Discover your true potential. Explore endless possibilities. Come, be a part of JSPM University. शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते. याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो. हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो. जिसको पीते ही ऐसा लगता है जैसे जन्नत, जिंदगी, sublime, fresh, ऑसम, संतुलित, बहुत मस्त है यार, बहुत मस्त है. Can I have one more? अमूल मस्ती बटरमिल्क, देसी रिफ्रेशर. Hotel Management with AI. Join IIHM, International Institute of Hotel Management. सुपर ओव्हर मध्ये बुमराच्या यॉर्करने तर खेळच बदलून टाकला. आणि माहितीये बुमराचा खेळ कोणी बदलला? या स्ट्रॉंग भिंतीने. रफ्तार है तेरी लगती विकेट्स की ढेरी, हुनर से अपने तू गेम बदल दे. जेके सुपर सीमेंट, बिल्ड स्ट्रॉंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेक नंतर स्वागत केआर ज्वेलर्स, सिंबल ऑफ प्युरिटी. आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. विदर्भाच्या इतिहासाशी संबंधित श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक आणि सोन्यानं मढवलेली तलवार यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी नागपुरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल 2025 मध्ये लंडन इथे लिलावासाठी आलेली ही तलवार महाराष्ट्र शासनानं बोली लावून विकत घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ती भारतात आणली आहे. आता ती ऐतिहासिक तलवार नागपुरात आणण्यासाठी राजे मुधोजी भोसले हे सातत्यानं पाठपुरावा करतात. नागपुरात आणल्यानंतर ही तलवार कायमस्वरूपी नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात जतन करण्याचं नियोजन केलं जात असल्याची माहिती दोन्ही राजे भोसले यांनी दिली आहे. सोबत नागपूरचे राजे मुधोजी राजे भोसले आहेत. मुधोजी राजे जे रघुजी राजेंची ऐतिहासिक तलवार होती ती भारतात आणण्याचे प्रयत्नही होते. आता ती लवकरच नागपुरात आणली जाईल का आणि त्या संदर्भात काय प्रयत्न होत आहे? ही तलवार ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेली आहे. मुंबईला ही तलवार आमच्या मुख्यमंत्री साहेब आणि शेलार साहेबांनी ही तिथं ऑप्शनमध्ये बेट करून ही तलवार आलेली आहे. आणि नागपूरला आता पण आली असती, मध्ये आपण इलेक्शन्स आणि हे बाकीचे आणि हे थोडं वातावरण युद्धाचं पाहता ती थोडी थांबली. पण ऑगस्ट महिन्यामध्ये हिला गणपतीच्या पूर्व ह्या नागपूरला तिचं आगमन होईल असा विश्वास आहे. आणि ह्याच्याबद्दल संदर्भात शेलार साहेबांनी मुख्यमंत्र्यांसाहेबांशी तारखाबद्दल चर्चा सुरू आहे. आणि आपल्या नागपूरला ती गणपतीच्या पहिले लोकाला ह्याच्याची ती तलवार येईल. आणि ती तलवार एक तर राजवाड्यात राहील किंवा अजब बंगल्यामध्ये राहील. आणि ती तलवार गणपती उत्सवामध्ये जी बी लोक येतील नागरिक त्यांना ती बघण्यामध्ये त्या ठिकाणी ती मिळेल. दरम्यान या तलवारीची वैशिष्ट्य नेमकी काय आपण पाहूयात. तर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसलेंची ही ऐतिहासिक तलवार आहे. मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीची ही तलवार आहे. तर एकधारी पातं आणि सोन्याचं नक्षीकाम हे तलवारीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. युरोपियन बनावटीचं पातं त्या काळात प्रसिद्ध होतं.
1817 मध्ये नागपुरात इंग्रजांकडून भोसल्यांच्या खजिन्याची लूट करण्यात आली होती. लुटीत तलवार परदेशात गेल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. तर लंडनमधील लिलावात राज्य सरकारनं या तलवारीची खरेदी केली आहे. अकोला जिल्ह्याच्या अकोटमधील संतश्रेष्ठ वासुदेव महाराजांची पालखी अकोल्यातून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. वासुदेव महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त. गेल्या 17 वर्षांपासून अकोट ते पंढरपूर या पालखीच्या परंपरेला सुरुवात झाली आहे. जवळपास 650 किलोमीटरचं अंतर पायी कापत ही पालखी 29 जुलैला पंढरपुरात दाखल होईल. अकोल्यात गेल्या 4 दिवसांपासून पालखीचा ठिकठिकाणी मुक्काम होता. या 4 दिवसात अकोलेकरांनी मोठ्या उत्साहात या पालखीचं ठिकठिकाणी स्वागत केलंय. आज पालखी अकोल्यावरून वाशिमकडे रवाना होईल. ची चर्चा सुरू झाली आहे. त्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. माहितीकडून ऑफर आली तर विचार करू असं कोल्हेंनी म्हटलंय. आणि त्यामुळे खरोखरच ऑपरेशन तुतारी राबवलं जाते का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तर ऑपरेशन तुतारी यशस्वी होणार नाही असं पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. कोल्हे आमच्या सोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अशी ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. अशी ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. त्यांचं म्हणणं एवढंच असेल की ऑफर आलेली नाही, चर्चा कुठं झालेली नाही आणि ती होणार पण नाही. कुठलाही खासदार आम्हाला सोडून जाणार नाही, पवार साहेबांना सोडणार नाही, आमदारही सोडणार नाही. त्यामुळे फक्त चर्चा आहे. सकारात्मक तर राहणारच नाही, पण त्यांच्या एक वेगळ्या शैलीमध्ये ते उत्तर 100% तिथे देतील. आता त्यांची जी काही महात्मा फुलेंची आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जी ही मालिका होती ती सत्ताधाऱ्यांमधल्याच काही लोकांनी त्या कंपनीला सांगून हे थांबवण्यात आली. हे त्यांनाही माहिती, लोकांनाही माहिती, आणि तरीसुद्धा ते वेगळा असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. मला आमचा अमोल कोल्हेंवर विश्वास आहे. तर ऑपरेशन तुतारीवर 30 जूनला राष्ट्रवादीचे नेते नेमके काय म्हणाले होते आपण पाहूयात. आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. अशी आमच्या पक्षामध्ये कुठंच तिथं चर्चा नाही आहे. शेवटी चर्चा ही सातत्याने त्या ठिकाणी फक्त माध्यमांवर नाहीतर काही प्रमाणात सत्तेत असणारे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तिथं केली जाते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो चालणारा पक्ष आहे तो विचाराबरोबर नक्कीच भक्कमपणे तिथं राहील आणि कुणीही आमच्या पक्षातून वेगळा तिथं निर्णय घेणार नाही. पक्षाच्या बाबतीत जसं मी आश्वासित तुम्हा सर्वांना केलं तसं मी माझ्याबद्दल तिथं बोलू शकतो. काही झालं तरी मी भाजपबरोबर नाही तर त्या विचारावर तिथं जाणार नाही. मुंबईत काल महायुतीची समन्वय बैठक संपन्न झाली. सर्व 13 घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत उपस्थिती लावलेली होती. संघटनात्मक बळकटी, सरकारमधील प्रभावी समन्वय आणि एकत्रित भूमिकेवर यावेळी सविस्तरपणे चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सक्षम आहे. प्रत्येक घटक पक्षाला समान सन्मान मिळेल. महामंडळ वाटपात घटक पक्षांचं स्थान महत्त्वाचं राहील. राज्यस्तरीय समन्वय आम्ही करू, जिल्हास्तरीय समन्वय पालकमंत्री करतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. या बैठकीला तटकरे, भुजबळ, बावनकुळे, शेलार पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तर महायुतीच्या जिल्हास्तरीय समन्वयाची जबाबदारी पालकमंत्र्यांची असेल अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे.